निश्चित सर. उठा उठा. नाम म्हणे गाय दूध एक नाम म्हणे गाय दूध एक नाम म्हणे गाय
कटकट वाकुडे का नीट देवदाना. जय हनुमान सेवा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं गेले 9 दिवस हा सोहळा चालू आहे. 25 वर्षापूर्वी इथेच कीर्तन आम्ही करायचो. समोर BSTचा स्टॉप आहे. सगळा आमचा स्लम एरिया होता. पहिले सगळे आम्ही पसरलेले होते. आता एकमेकाच्या डोक्यावर चढलेलो आहोत. पण आमच्यातलं प्रेम काही तुटलेलं नाही. उलट इवलेसे रोप लाविले द्वारे त्याचा वेल गेला. काय गंमत आहे पहा. माणूस झोपडीतून बंद दरवाजाच्या आत गेला की त्याच्या आचार विचारात बदल होतो. त्याही पेक्षा त्याच्या अंतःकरणात जास्त बदल होतो. ज्या दिवशी शौचालय घरात आली त्या दिवशी माणूस शेजाऱ्याशी संबंध ठेवेना. पूर्वीचं आमचं मुंबईतलं सांगतो, चाळीतलं जीवन आदल्या दिवशी काय घडलेलं आहे ते सकाळी मशिरी लावताना सगळ्यांना ती बातमी वर्तमानपत्र न सांगताना TV नसताना सगळ्यांना कळायची. पण ती सोयच बंद होते. कुणाच्या घरातलं आता कुणाला काही कळत नाही. 24 तास दरवाजा बंद. पण आमच्या जागृती नगरमध्ये असं वेगळं घडलं. सुंदर घरं मिळाली पण घरांचे दरवाजे बंद नसतात. कधी मी वेळोवेळी येतो, दुपारचा येतो, संध्याकाळी येतो, कधी रात्रीचा जातो. पण सगळ्यांचे दरवाजे हे कोणाची तरी वाट पाहत आहेत. या अर्थानं ते उघडे असतात. आणि ते कोणाची वाट पाहतात? घाटकोपर मधल्या सर्व संत महंतांची वाट बघणारे जर दरवाजे कुठले असतील तर ते आमच्या जागृती नगर मधल्या नागरिकांचे. अशा जगात ऐक्य असणारी माणसं आता फार दुर्मिळ होत चाललेली. आज या निमित्तानं मला कितीतरी चेहरे जे 25 वर्षापूर्वी मी पाहिले ते आज मला पाहायला मिळत आहेत. ते आमच्या ज्ञानेश्वर महाराज कोकरकर. पहिल्यांदा सप्ताह करायचा आहे तर रामचंद्र महाराजांबरोबर ते स्वतः आले होते. दादा इथे सप्ताह करायचा. मी सुद्धा त्यावेळी कोरकट करायचा तर करायचा. या अर्थानं हे चालू केलं. संतांचा आशीर्वाद मिळाला आणि पाहता पाहता आजचं हे विराट स्वरूप त्याला प्राप्त झालं. याच्यामध्ये आमचं काही नाही. हे सगळं तुम्ही निर्माण केलं, तुम्ही जागवलं. हा वसा जागवणारी तरुण मुलं आज त्या जागृती नगर मधल्या प्रत्येक घराघरात आहेत. त्याचा मला फार अभिमान वाटतो. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. आजचा तरुण हा नाक्यावर पाहायला मिळतो, नाहीतर कुठल्या तरी पक्षाच्या कचेरीत. पण हा कचेरीत कुठल्या तरी पक्षाच्या मागे झेंडे घेऊन फिरणारा तरुण आज वारकरी संप्रदायाचा झेंडा घेऊन मोठ्या डौलानं वारकरी संप्रदायाची सेवा करत आहे. हा सगळ्यात 25 वर्षात आम्ही मिळवलेलं यश आहे. ज्ञान नसेल नव्हे ते आहेच कोणाजवळ ज्ञान. ज्ञान कशाचे खातात तेही आम्हाला माहिती नाही. फक्त पै भक्ती एक मी जाणे तेथे साने थोर न म्हणे. आम्ही भावाचे पाहुणे भरते. देव ज्ञानापेक्षा भक्ताला जास्त जवळ करतो आणि म्हणून फक्त त्याला प्रेम द्यावं म्हणून सप्ताच्या रूपानं एकत्र येतो.
भावना प्रगट करतो. आज या ठिकाणी बऱ्याच दिवसानं आमचे अंकुश दादा सर या ठिकाणी आले. त्यांच्या मागे फार मोठी परमार्थिक आमच्या तुळशीराम महाराज दीक्षितांची पुण्यायुगी आहे, ज्यांना माऊलींचा सहवास मिळाला, माऊलींना त्यांचा सहवास मिळाला. 25 वर्षातली किती गायनाचार्यांची नावं आठवू, विसरू शकत नाही असे आमचे मारुती बाबा बागडे. त्यांचं निर्मलत्व साधुत्व थोर, की त्यांचं गाणं सुंदर हा भ्रम पडावा इतकं त्यांचं वागणं निर्मळ. स्थूल शरीरामुळे त्यांना पाया पडूसं वाटायचं, पण शरीर पाया पडण्याच्या आड येत होतं. त्यांच्या हातात काठी असायची बाबा, काठी असायची. समोर कोणी महात्मा आला की ते काठी त्यांच्या पायाला टेकवायची. ज्याला माहिती नाही तो पाय लांब करायचा. का बाबा काठी मारता? ते म्हणायचे उभे राहतो. ते काठी त्यांच्या पायाला लावायचे आणि ती काठी आपल्या मस्तकावर लावायची. बागडे बाबा केवढी विनम्रता, केवढी विनम्रता. एकापेक्षा एक थोर संत